सतीश बाविस्कर आपल्या शिगावच्या गजानन महाराजांचे शिष्य पुंडलिक भोकरे यांचं गाव म्हणजे मुंडगाव. ह्या मुंडगावचं महात्म्य सांगणारं पुस्तक दास भार्गवजी यांनी लिहिलं आहे, जे महिमा मुंडगावचा या नावाने ई-बुक स्वरूपात प्रकाशित झालं. आज आपण हे पुस्तक पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. श्री कृपेसी पात्र ऐसे भक्तीचे गोत्र, ती पुण्यभूमी पवित्र मुंडगाव क्षेत्र. अवतार श्रेष्ठ श्री संत गजानन महाराजांच्या कृपेला पात्र असणारी भक्तीची उच्चतम श्रेणी मुंडगावातील भक्तांमध्ये होती. मुंडगाव हे अकोला जिल्ह्यातील अकोट या तालुक्याच्या ठिकाणापासून 13 मैल अंतरावर असलेले एक निसर्गरम्य असे खेडेगाव. शेगावच्या उत्तरेस 45 किलोमीटर अंतरावरील हे गाव भक्तीच्या नात्याने अजरामर झाले. चंद्रिका नदीच्या काठावर वसलेले हे गाव छोटे जरी दिसत असले तरी या गावाला फार मोठा भक्तीचा वारसा प्राप्त झाला आहे. चंद्रिका ही नदी येथे उत्तर वाहिनी असून पुढे ती पयोष्णी पूर्णा या पुराण प्रसिद्ध नदीला मिळते. मुंडगावच्या जवळच ब्रह्मापुरी, गोपाळपुरी, तर पुढे दक्षिण तीरावर शिवपुरी अशी पवित्र व इतिहासदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे आहेत. सत्यतीर्थ, क्षमातीर्थ, तीर्थमिंद्रिय निग्रह, सर्वभूत दयातीर्थ, तीर्थांना सत्यवादिता, ज्ञानतीर्थ, तपस्तीर्थे, कथित तीर्थ सप्तधिकम, सर्वभूत दयातीर्थी, विशुद्धी मरणसो भवेत्. न तोयपूत देहस्य स्नानमित्यभिधीयते, स स्नातो यस्य पुंसः सुविशुद्ध मनोगतम्. तीर्थे 2 प्रकारची आहेत. पृथ्वीवर अनेक तीर्थस्थाने आहेत, त्यांना भौमतीर्थे म्हणतात. तीर्थाचा दुसरा प्रकार म्हणजे मानसतीर्थ होय. मानसतीर्थांमध्ये सत्यतीर्थ, क्षमातीर्थ, इंद्रिय निग्रह तीर्थ, सर्वभूत दयातीर्थ, सत्यवादिता तीर्थ, ज्ञानतीर्थ, तपस्तीर्थ अशी 7 तीर्थे आहेत. भौम व मानस यांचा परस्पर संबंध नाकारणे शक्य नाही. मनाचा आणि तीर्थाचा अगदी जवळचा संबंध आहे. मन स्वतःच्या शुद्धीकरणासाठी आपल्याला तीर्थस्नानी खेचत असते. आता आपण भौमतीर्थात गेलो व मनच जर खऱ्या अर्थाने तेथे उपस्थित नसेल तर लाभ त्याच प्रमाणात तेवढाच अल्प प्रमाणात प्राप्त होतो. मानसभाव व श्रद्धा भक्ती हे घटक भौमतीर्थात महत्त्वाचे आहेत. मनाच्या शुद्धीसाठी तीर्थाचा उपयोग असतो. मानसतीर्थाचा प्रभाव भौमतीर्थावर असतो व परस्परांवर असतो असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. मन शुद्ध झाले म्हणजे तीर्थातच स्नान घडल्यासारखे असते. तीर्थक्षेत्रांचाही शास्त्राने गौरव केला आहे, तो मनशुद्धीसाठीच. तीर्था ठिकाणी माणूस गेला की त्याचे मन त्या क्षेत्र प्रभावाने, त्याच्या पावित्र्याने शुद्ध होते. मात्र ते किती प्रमाणात होईल हे ज्याचे त्याचेवरच अवलंबून आहे. नाहीतर मग असे व्हायला नको. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपण कोणत्याही तीर्थ ठिकाणी देहाने गेलो पण मनानेही तेथेच व त्याच ईश्वरी ध्यासात, भावात उपस्थित असणे अतिशय महत्त्वाचे आहे. नुसत्या देहाने तीर्थ करून फारसा उपयोग होणार नाही. हे सर्व मनाच्या पावित्र्यासाठी आहे. मनच जर गैरहजर असेल तर कोठेही जाऊन उपयोग होणे कठीणच आहे. स्थानाचा व मनाचा संबंध फार जवळचा आहे. मनात तसा भाव ओसंडून वाहणे महत्त्वाचे आहे. पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ तीर्थाचे ठिकाणी जाऊन आपण आपले गृहपारायण किंवा प्रपंच पारायण उगाळून तेथे स्वतः पिऊन सोबतच्यांना पाजत असू तर असे तीर्थाला जाणे म्हणजे अशा वागण्याने त्या क्षेत्राचा अवमान करण्यासारखे आहे. म्हणून मनावर अंकुश ठेवला पाहिजे.
आपल्या जवळपास अनेक पवित्र स्थाने असतात, पण आपण त्या दृष्टीने त्या स्थानाकडे बघत नाही किंवा आपल्यालाही त्या स्थानांचे महात्म्य माहिती नसते. असेच एक छोटेसे पण पवित्र क्षेत्र मुंडगाव होय. मुंडगावला फार मोठा इतिहास आहे, पावित्र्य आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचा संबंध ह्या गावाशी आला आहे. भगवंताचे चरण प्रत्यक्ष या भूमीस लागलेले आहेत. प्रत्यक्ष लक्ष्मीचा अवतार असलेल्या रुक्मिणीचा भाऊ रुक्मिण याला रुक्मिणीच्या विनंतीनुसार जीवदान देऊन भगवंताने क्षमा केली. या महत्त्वाच्या प्रसंगाने म्हणजे भगवंतांनी रुक्मिण याला क्षमा करून ह्या स्थानाचं म्हणजे मुंडगावाचा क्षमातीर्थ म्हणून हा गौरव केला आहे. हा प्रसंग वाचकांना समजण्यासाठी विस्तृतपणे देत आहोत. विदर्भाला फार मोठा वैदिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे. विदर्भातील राजकन्या वीरपत्नी आणि वीरमाता म्हणून गौरविलेल्या आहेत. यापैकी लोपामुद्रा ही अगस्त्य ऋषींची पत्नी विदर्भातील राजाची मुलगी होती. रघुकुलचा मूळ पुरुष राजा सगर याची पत्नी केशिनी ही विदर्भ राजकन्या होती. नलराजाची पत्नी दमयंती ही येथीलच भीम राजाची मुलगी होती. विदर्भातील भोज राजाची बहीण इंदुमती ही रघुकुलातील अज राजाची पत्नी म्हणजेच श्रीराम प्रभूचे वडील दशरथाची आई होती. इंदुमतीचे वर्णन कालिदासांनी रघुवंशात वर्णिलेले आहे. देवी रुक्मिणी ही कौशिक राजाची नात म्हणजेच भीष्मक राजाची कन्या ही कौंडण्यपूरची. यादव वंशातील विदर्भ नावाच्या राजाने विदर्भ नावाची नगरी वसविली. ती स्वतःची राजधानी केली. ह्या विदर्भ नगरीचेच दुसरे नाव कुंडीनपूर म्हणजेच सध्याचे कौंडण्यपूर होय. वर्धा नदीच्या काठी चांदूर दुसरे नाव कुंडीनपूर म्हणजेच सध्याचे कौंडण्यपूर होय. वर्धा नदीच्या काठी चांदूर तालुक्यात हे गाव आहे. वर्धा नदीला त्या काळी विदर्भा हे नाव असावे व त्यावरूनच विदर्भ हे नाव पडले. कुंडीन किंवा कौंडण्य ह्या ऋषीच्या नावावरूनही पडले असावे असे वाटते. रुक्मिणीच्या भावाचा वध न करता जीवदान दिले. खरे पण डोक्यावरील केसांचे मुंडन करविले. केशमुंडनाचा हा प्रसंग ज्या स्थळी घडला ते स्थळ म्हणजेच आजचे मुंडगाव होय, अशी कथा आहे. प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण यांनी रुक्मिणीच्या भावाचे मुंडन करून त्याला क्षमा केली, म्हणूनच या स्थळास क्षमातीर्थ असे गौरविण्याचा मान प्राप्त झाला आहे. ह्या स्थळी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण विष्णूचा अवतार व रुक्मिणी लक्ष्मीचा अवतार येऊन गेले असे या क्षेत्राचे महत्त्व आहे. पुढे रुक्मिणी अपमानित होऊन आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे कुंडीनपुरास न जाता भोजकट नावाचे नवीन नगर वसवून तो तेथेच राहिला. मुंडगावचे महात्म्य वाचकांना कळावे यासाठी आख्यायिकांच्या आधारे ही माहिती दिली आहे. अशा या मुंडगाव क्षेत्राचे महात्म्य पुढे श्री संत गजानन महाराज पदस्पर्शाने कसे पुनीत झाले हे सर्वश्रुत आहेच. या गावावर महाराजांचे विशेष प्रेम होते, कारण येथे भक्तीचे सर्वश्रेष्ठ शिखर गाठलेली भक्त मंडळी जन्मास आली व त्यांनी या क्षेत्राचा महिमा वाढविला. आता आपण ह्या पुस्तकाचे लेखक श्री दास भार्गवजी यांची ओळख करून घेऊ. दास भार्गवजी म्हणजे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि अतिशय प्रतिभावंत लेखक. श्री गजानन महाराजांच्या तत्वावर चालणे हाच त्यांचा जीवनाचा ध्यास आहे. ज्ञानात्मक भक्ती हाच त्यांच्या आचरणशैलीचा आणि विचार प्रणालीचा गाभा आहे. संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. संस्कृत भाषेत त्यांचे विशेष नैपुण्य आहे. ते वेदांत तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांनी हरिपाठाचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार केला आहे. ते स्वतः अतिशय उत्कृष्ट प्रवचनकार आहेत. सद्गुरू गजानन महाराजांनी माझे सुदामे काय वाऱ्यावर सोडतोस असा संकेत त्यांना दिला व त्यानुसार आजपर्यंत सद्गुरूंच्या
अप्रकाशित राहिलेल्या लीला शोधून काढण्याचे कठीण कार्य सतत 12 वर्ष संशोधन करून त्यांनी केले. दास भार्गवजी यांचे श्री गजानन महाराज चरित्र कोश या पुस्तकाचे लेखन म्हणजे श्री दास भार्गवांच्या हृदयातील सद्गुरूविषयीच्या भक्तीचे, प्रेमाचे व निष्ठेचे यथार्थ दर्शन होय. चरित्र कोश लेखन हे शास्त्रशुद्ध, सत्य व आध्यात्मिक पातळीवर उच्च स्तरावर विराजमान झालेले आहे. भारतीय संस्कृतीतील उच्चतम आध्यात्मिक गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माचे दर्शन. ध्यान मार्गातून या परब्रह्माचे दर्शन घडून सत्यचित्त आनंदात रममाण होणे ही अत्यंत दुर्लभ कठीण गोष्ट श्री दास भार्गवजी यांनी स्वतः साधली आणि अनेक भक्तांना त्याची प्रत्यक्ष अनुभूती मिळवून दिली. गजानन महाराजांवरील त्यांच्या हृदयातील प्रेम हे वाणीतून कसे बाहेर पडते याचे उच्चतम उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेल्या विविध अभंगांची रचना. त्यांनी आजवर 1200 पेक्षा अधिक अभंगांची रचना केली आहे. सद्गुरूंवरील त्यांच्या काव्यात्मक रचना म्हणजे भक्तिरसाची सर्वोत्तम कलाकृती. त्यांचं सामाजिक कार्य सुद्धा विस्तृत स्वरूपाचं आहे. त्यांनी आदिवासी गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केली, तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत संगीत शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रामनवमी निमित्त शेगाव पायीवारी करणाऱ्यांना त्यांच्या मार्फत अन्नदान केले जाते. त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष संवर्धन कार्यक्रम सुद्धा हाती घेतले होते. भक्ताची गजानन महाराजांवर मनाच्या खोल गाभाऱ्यात असलेली निष्ठा, भक्ती यासोबत ध्यानधारणा आणि आत्मिक उन्नतीची जागरूक तळमळ असेल की गजानन महाराज भक्तांवर कृपा करतातच, हाच दास भार्गवजी यांचा संदेश आहे. धन्यवाद.